नमस्कार मित्रांनो. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की फॉर लूप. फॉर लूप म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एक स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट हे दोन्ही माहीत असते ह्याच्यामध्ये आपल्याला. म्हणजे आपल्याला कुठून स्टार्ट व्हायचंय आणि कुठपर्यंत जायचंय हे सर्व दोन्ही गोष्टी माहीत असतात यामध्ये फॉर लूपमध्ये. म्हणजे आपल्याला फॉर एक्झाम्पल 1 to 10 पर्यंत नंबर प्रिंट करायचे आहेत. 1 to 10 पर्यंत. मग फॉर लूपमध्ये कसं राहतं की म्हणजे कुठून स्टार्ट व्हायचंय, म्हणजे 1 पासून स्टार्ट व्हायचंय ही ऑलरेडी मेन्शन, म्हणजे ह्याच्या सिंटॅक्स मध्येच आहे. आणि कुठपर्यंत जायचंय हे पण त्याच्या सिंटॅक्स मध्येच मेन्शन केलेलं आहे. म्हणजेच ह्याची डेफिनेशन सिंपल आहे. ह्या डेफिनेशन मध्येच तुम्हाला याचा मिनिंग समजून जाईल. ज्यावेळेस आपल्याला इफ वी नो द नंबर ऑफ इटरेशन इन द ॲडव्हान्स, म्हणजे ह्याच्यामध्ये कसं राहतं की आपल्याला माहिती राहतं किती इटरेशन होणार आहेत ते. त्यामुळेच म्हणतो आपण इफ वी नो द नंबर ऑफ इटरेशन इन ॲडव्हान्स दॅट इज कॉल्ड ॲज फॉर लूप. तर याचा सिंटॅक्स काय आहे हे डेफिनेशन झाले सिंपल. ह्याचा मिनिंग सिंपल आहे की तुम्हाला किती इटरेशन होणार आहेत, कुठपर्यंत लूप तुमचं फिरणार आहे हे तुम्हाला ऑलरेडी सिंटॅक्स मध्येच माहित होतं. त्यालाच आपण फॉर लूप म्हणतो. मग त्याचा सिंटॅक्स काय आहे? बेसिक सिंटॅक्स फॉर इनिशियलायझेशन नंतर सेमीकॉलन, नेक्स्ट कंडिशन, सेमीकॉलन अँड इन्क्रिमेंट डिक्रिमेंट, ही त्याचा सिंटॅक्स आहे. आणि ही बॉडी. तर ह्याच्यामध्ये कसं राहतं की जी ही इनिशियलायझेशन आहे हे इनिशियलायझेशन हे काय राहणार? सिंगल एक, म्हणजे एकदाच रन होणार तो, म्हणजे एकदाच कंडिशन ते रन होणार. नंतर काय करणार? कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ह्या गोष्टी कंटिन्यू रन एक्झिक्यूट होत राहणार. पण इनिशियलायझेशन काय होतं की एक्झिक्यूट एकदाच होतं ते इनिशियलाइज करण्यासाठी, म्हणजे कुठून स्टार्ट होणार आहे हे इंडिकेट करण्यासाठी. इनिशियलायझेशन काय होतं की एकदाच एक्झिक्यूट होणार, म्हणजे ही प्रोसेस एकदाच होणार. नंतर काय होणार? ही प्रोसेस एकदा झाल्यानंतर सेकंड स्टेप काय होणार की ही तर कंडिशन चेक करणार आहे, ट्रू का फॉल्स. जर ही ट्रू असेल तर ह्या लूपमध्ये येणार, म्हणजे ही थर्ड स्टेप झाली. नंतर काय होणार? ही फोर्थ स्टेप होणार. नंतर काय करणार? एकने इन्क्रिमेंट करणार इथं, किंवा डिक्रिमेंट, जशी कंडिशन असेल तशी. नंतर काय करणार? इथं येणार, इन्क्रिमेंट झाल्यानंतर व्हेरीफाय करणार इथं. सपोज 5 स्टेप झाली ती. नंतर सपोज ही कंडिशन ट्रू झाली तर इथं 6 इथं येणार. नंतर 7 इथं, नंतर 8 इथं, आणि नंतर 9 इथं.
क्लिअर. इनिशियलायझेशन ही एकदा स्टेप एक्झिक्यूट होते, त्यानंतर ही तर कंडिशन चेक करते ट्रू का फॉल्स. कंडिशन ही ट्रू का फॉल्स, ट्रू किंवा फॉल्स ह्याच्यामध्येच राहते. ही कंडिशन जी आहे ही बुलियन टाईपच राहते कधी पण. क्लिअर. नंतर ही कंडिशन चेक केल्यानंतर या लूपमध्ये बॉडीमध्ये येतो, त्यानंतर व्हेरीफाय करतो. व्हेरीफाय केल्यानंतर नंतर अजून इथं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ह्या सिनेरिओमध्ये जाऊन चेक करतो. नंतर काय होणार, कंडिशनला येणार. कंडिशन चेक करून नंतर ह्या बॉडीमध्ये येणार. नंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, नंतर कंडिशन, नंतर बॉडी. असा सिनेरिओ तो कंटिन्यू ठेवतो, म्हणजे ह्या सिनेरिओमध्ये तो एक्झिक्यूट होतो. तर आपण काय करू, एक एक्झाम्पल पाहू. आणि ह्याच्यामध्ये अजून इनिशिएशन, ह्या इनिशियलायझेशन नंतर कंडिशन नंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ही सिंटॅक्स आहे त्याचा. ही सिंटॅक्स आहे. ह्या इनिशियलायझेशन मध्ये आपण कुठलंही स्टेटमेंट घेऊ शकतो, इन्क्लुडिंग सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे पण घेऊ शकतो ह्याच्यामध्ये आपण. किंवा ह्याच्यामध्ये एकापासून जास्त व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकतो ह्याच्यामध्ये आपण. एकदा ती सिनेरिओ एकदा पाहू, पण ती सेम डेटा टाईपचे पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल आता सपोज मला दोन व्हेरिएबल इथे घ्यायचे, आय आणि जे इक्वल टू 0 आणि ही कंडिशन दिली, ही बुलियनच राहणार कंडिशन आपली, आणि आय प्लस प्लस दिलं. मग हे व्हॅलिड आहे का इनव्हॅलिड आहे, हे व्हॅलिड आहे. हे व्हॅलिड आहे. हे काय आहे, व्हॅलिड आहे. हे असं पण आपण मल्टिपल व्हेरिएबल पण डिक्लेअर करू शकतो इनसाइड लूपमध्ये, फॉर लूपमध्ये. कुठल्या ह्याला पण म्हणजे इनिशियलायझेशन सेक्शनला. आणि ह्याच्यामध्ये आपण बुलियनच व्हॅल्यू घेऊ शकतो त्यामध्ये. आणि इथं इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, इथं पण काय राहणार, तुम्ही एकतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट घ्या किंवा तुम्ही कुठलंही व्हेरिएबल घेऊ शकता त्यामध्ये, काहीही घेऊ शकता त्यामध्ये. इन्क्लूड तुम्ही सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे पण घेऊ शकता तुम्ही ह्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल हे एक सिनेरिओ झाला, म्हणजे फॉर लूपमध्ये एकापासून जास्त व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो. ही एक सिनेरिओ झाला. करेक्ट. आता आपण काय करू, ह्याच्या ठिकाणी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन घेऊ. ती वर्क करतोय का सिनेरिओ आपण चेक करू. ह्याच्यामध्ये हाय केलं आणि ही जी आय व्हेरिएबल आहे ती आपण काय करू, फॉर लूपच्या बाहेर डिक्लेअर करू. करेक्ट. हे पण वर्क करणार. आता सपोज तिथं हाय दिलं आणि इथं बाय दिलं. आता बघा, आता ही हाय किती वेळेस एक्झिक्यूट व्हायला पाहिजे, एकदाच एक्झिक्यूट व्हायला पाहिजे. कारण काय होतं, इनिशियलायझेशन स्टेजची फक्त सिंगल टाइम एक्झिक्यूट होते, मल्टिपल टाइम एक्झिक्यूट होत नाही. आता बघू रन करून किती वेळेस रन होते. बघा हाय किती वेळेस रन झालंय, फक्त एकदाच रन झाले ते. बाकीचं ह्या लूप मधलं 6 टाइम, म्हणजे जितक्या वेळेस ही लूप एक्झिक्यूट ही होणार आहे, ही कंडिशन ट्रू होणार आहे, तितक्या टाइम ही बॉडी एक्झिक्यूट होत राहणार आहे.
क्लिअर. आता फॉर एक्झाम्पल, आता जर आपण काय पाहिलं, इनिशियलायझेशन कंडिशन पाहिली, इनिशियलायझेशन सेक्शन पाहिलं. आता फॉर एक्झाम्पल कंडिशन सेक्शन पाहू आपण. कंडिशन सेक्शन कमिट करू. आता बघा, फॉर एक्झाम्पल इथं आपण काहीच दिलं नाही, कंडिशनला म्हणतोय मी. कंडिशन मध्ये जर काहीच दिलं नाही आपण, फॉर लूप मध्ये जी ही कंडिशन आहे, ह्या कंडिशनला जर आपण काहीच दिलं नाही, तर बाय डिफॉल्ट काय होतं, जेव्हीएम हे ट्रू कन्सिडर करतं. तुम्ही नाही जरी दिलं तरी ओके, म्हणजे काही इश्यू येणार नाही. पण जेव्हीएम हे बाय डिफॉल्ट हे तिथं ट्रू कंडिशन कन्सिडर करतं. आता फॉर एक्झाम्पल ट्रू कंडिशन कन्सिडर करणार ते, आणि हे फॉर लूप इन्फिनाइट टाइम एक्झिक्यूट होत राहणार. कारण ते स्टॉपच होणार नाही. करेक्ट. म्हणजे इनडायरेक्टली हे कसं होत राहणार, इथं ॲज अ ट्रू सेट करणार एक्झिक्युशन स्टेजला. करेक्ट. सपोज ही कंडिशन जी आहे हे कंपल्सरी नाही आहे, म्हणजे देणंच असं, पण तिथं बुलियनच व्हॅल्यू असणार आहे. जर आपण तिथं कंडिशन काहीच नाही दिली तर बाय डिफॉल्ट तो ॲज अ ट्रू कन्सिडर करतो तो. करेक्ट. आता नेक्स्ट स्टेज काय आहे की फॉर एक्झाम्पल इथं आय इक्वल टू 5 दिलं, जी हा सिनेरिओ तुम्हाला दिलता मी, आता तो सिनेरिओ एक्झिक्यूट करून बघू आपण. आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे लास्ट जो सेक्शन आहे, लास्ट वाला इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सेक्शन, तिथं पण आपण कुठलं म्हणजे जावाचं कुठलंही आपण तिथं लॉजिक घेऊ शकतो. तर इन्क्लूड सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे पण घेऊ शकतो तिथं. फॉर एक्झाम्पल ते घेऊ आपण तिथं. शॉर्टकट चालत नाही, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट, आणि ह्याच्यामध्ये काय करू आपण, आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट करत राहू. आता हे कसं वर्क करतंय बघा. आपण बघा इथं आपण जे नॉर्मल फॉर लूप मध्ये तुम्हाला दुसरे युट्यूबर वगैरे हे सिंपल हे फॉर लूप ह्या कंडिशन मध्ये तुम्ही पाहिलं असते. सिंपल एक इनिशियलाइज करणे, कंडिशन चेक करणे आणि इन्क्रीमेंट करून दाखवणे. पण ह्याच्यामध्ये आपण पूर्ण डिफरंट स्ट्रक्चर पाहिले फॉर लूपचं. इनिशियलाइजच्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, दुसरं व्हेरिएबल घेतलेलं आहे, म्हणजे व्हेरिएबल म्हणजे प्रिंट केलेले हाय म्हणून. आणि जी इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सेक्शन आहे सिंटॅक्स मध्ये आपल्या, त्याच्या ठिकाणी पण आपण काय केलेलं आहे, जावाची कुठलीही इथं लॉजिक म्हणजे कुठलीही व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर करू शकतो तिथं आपण, किंवा जावाचा कुठलाही कोड इथं राईट करू शकतो. आता आपण काय केलेलं आहे, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन घेतलेलं ह्या ठिकाणी. करेक्ट. आता हे कसं वर्क करतंय बघा. ही आता सेम जी तुम्हाला एक्सप्लेन केलं ह्या वेळी तो एक्झिक्यूट करत राहणार. म्हणजे हाय जी आहे ती एकदाच प्रिंट होणार, म्हणजे हे वालं. नंतर काय करणार, कंडिशन चेक करणार, नंतर बाय प्रिंट होणार, नंतर हे वाला एक्झिक्यूट होणार, नंतर कंडिशन चेक करणार, नंतर हे वाला एक्झिक्यूट होणार, नंतर हे वाला एक्झिक्यूट होणार. बघा सिक्वेन्स कसा आहे त्याचा. बघा इनिशियलायझेशन ही किती वेळ कंडिशन एकदाच रन झाली, ती इनिशियलायझेशन सेक्शन एकदाच हे झालं, एक्झिक्यूट झालं. जी कंडिशन आहे ती फर्स्ट स्टेजला चेक करणार इथं आयची व्हॅल्यू, कारण इनिशियल लेवलला आपण आयची व्हॅल्यू 0 दिलेली, ती कंडिशन चेक करणार, कारण 0 लेस दॅन 5 ऑब्विसली ट्रू इथे.
नंतर बॉडी एक्झिक्यूट होणार, म्हणजे आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होणार आणि हे बाय प्रिंट होणार. नंतर इन्क्रीमेंट डिक्रीमेंट हे बघा प्रिंट झाले बाय नंतर. त्याचं सेम स्ट्रक्चर फॉलो केलंय त्याने, सेम ऑर्डर फॉलो केली त्याने. करेक्ट. हे होतं म्हणजे फॉर लूपचं सिंटॅक्स वाईज, आणि आपण त्याला कसं सिंटॅक्सच्या म्हणजे ते दाखवलं तुम्हाला. आणि फॉर लूपला आपण असं पण लिहू शकतो, फॉर लूप हे असं पण आपण राईट करू शकतो. सपोज जर ह्याला रन केला आपण, तर तो इन्फिनाइट टाइम एक्झिक्यूट होत राहणार तो. फॉर लूपला ह्या वेनी पण आपल्याला राईट करता येते, कारण इथं काय होतं बाय डिफॉल्ट ट्रू कंडिशन जे ऍड करतं एक्झिक्युशन स्टेजला. तर हे होतं फॉर लूप. डिटेलमध्ये पाहिलं आपण. नेक्स्ट लूप आहे फॉर इच लूप. तर हे इंट्रोड्यूस झालंय JDK 1.5 व्हर्जन मध्ये. तर हे लूप बेस्ट ह्याच्यासाठी की ॲरे किंवा कलेक्शन हे रिट्राईव्ह करण्यासाठी बेस्ट आहे हे. म्हणजे ह्याच्यामध्ये हे इंटरनली कसं वर्क करतं, फॉर एक्झाम्पल ह्याचा सिंटॅक्स पाहू आधी. फॉर आणि ह्याच्यामध्ये डेटा म्हणजे डेटा टाईप ऑब्जेक्ट आणि ॲरेज किंवा कलेक्शन. आणि त्याची ही बॉडी, त्याचा सिंटॅक्स आहे. ही त्याचा सिंटॅक्स आहे. तर हा कसा वर्क करतो एक्झाम्पल घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल इथे एक आपण ॲरे घेतला 1 2 3 4 5 6 हा ॲरे घेतला. तर हा वर्क कसं करणार, फॉर इच लूप इंट एक्स फॉर एक्झाम्पल अँड इथं ॲरे दिला. आणि ह्यामध्ये काय केलं, हे प्रिंट केलं, SOP मध्ये प्रिंट केला काय एक्स. आता ही इंटरनली कसा वर्क करतो, आता हा ॲरे डिक्लेअर केला आहे. करेक्ट. ह्या ए मध्ये कुठल्या कुठल्या व्हॅल्यू होत, म्हणजे ॲरे म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू होल्ड केल्यात सेम डेटा टाईपच्या. डेटा टाईप सेम डेटा म्हणजे इंटिजर टाईपचा व्हॅल्यू होल्ड केल्यात त्यांनी 1 2 3 4 5 6 हे एवढ्या व्हॅल्यू होल्ड केल्यात त्यांनी. मग हा ॲरे आपण काय केला, हिथं दिली त्याची, हिथं आपण हे केला, हे जसं सिंटॅक्समध्ये येतं सिंटॅक्सला फॉलो केलं, म्हणजे ॲरेज किंवा कलेक्शन इथं मेन्शन केलं. नंतर काय होतं, आता हे ॲरेमध्ये काय आलं, इथं काय इनडायरेक्टली व्हॅल्यू असणार 1 2 3 4 5 6 म्हणजे पूर्ण ॲरेच्या व्हॅल्यू ह्याच्यामध्ये असणार तिथं. करेक्ट. मग तो काय करतो, सिंगल 1 बाय 1 कोणाला करतो, ह्याला देतो, एक्सला पास करतो. मग एक्सला पास केल्यानंतर एक्स काय केलं, इथं प्रिंट करणार
इथं काय करणार 1 प्रिंट केलं इथं त्यांनी. करेक्ट. नंतर नेक्स्ट इटरेशनला काय करतो इंटरनलीच तो इन्क्रीमेंट 1 बाय 1 1 बाय 1 इन्क्रीमेंट करतो तो. मग आता सेकंड स्टेजला काय होणार मग ही एक्स आहे एक्स म्हणजे सेकंड व्हॅल्यू एक्स मध्ये येणार म्हणजे ही 2. मग 2 काय करणार इथं येणार आणि इथं 2 प्रिंट होणार. आता थर्ड व्हॅल्यू कोणची 4 आहे. मग फोर्थ व्हॅल्यू कशामध्ये येणार एक्स मध्ये येणार. मग एक्सची व्हॅल्यू कुठे येणार इथे येणार. लगे इथं काय करणार फोर्थ व्हॅल्यू प्रिंट होणार. लगे नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे 5 आहे. लगे 5 व्हॅल्यू एक्स मध्ये येणार नंतर इथं प्रिंट करणार. म्हणजे काय करतो फॉर इच लूप हे इंटरनली 1 बाय 1 1 बाय 1 ह्या एक्सला व्हॅल्यू असाइन करतो. हा इंटरनली इन्क्रीमेंट करतो 1 बाय 1 1 म्हणजे एकने इन्क्रीमेंट करतो तो. म्हणजे सिंगल व्हॅल्यू हा ही जी आहे ह्या सेक्टरला म्हणजे ह्या सेक्शनला असाइन करतो तो. करेक्ट. आता हे आपण काय करू प्रोग्रामनी हे प्रोग्राममध्ये कसं इम्प्लिमेंट करायचं फॉर इच लूप ते बघू. आणि हे बेस्ट कशासाठी की ॲरेसाठी बेस्ट आहे. बेस्ट कशासाठी हे एक तर ॲरे इटरेट करण्यासाठी ॲरेचा म्हणजे रिट्राईव्ह करण्यासाठी ॲरे किंवा कलेक्शनचा ऑब्जेक्ट हे ह्याच्यासाठी ही बेस्ट आहे एकदम. आणि हे कधी इंट्रोड्यूस झाले JDK 1.5 व्हर्जनमध्ये इंट्रोड्यूस झाले हे. तर ह्याला काय करू ना आपण सिम्पल एका प्रोग्राममध्ये आपण इम्प्लिमेंट करू याला. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा यार सबस्क्राईब केलं नसेल तर. आता फॉर एक्झाम्पल इथं ए आपण सेमच एक्झाम्पल घेऊ इथं आणि इथं व्हॅल्यू आपण असाइन करू 1 2 3 असं कुठल्याही व्हॅल्यू घेऊ शकतात तुम्ही 6. आता ह्याला काय करायचं आपल्याला रीड करायचं आहे हा ॲरे म्हणजे रीड म्हणजे 1 बाय 1 व्हॅल्यू फेच करायची इथली. तर फॉर इचचा सिंटॅक्स काय आहे इथं व्हेरिएबल नेम म्हणजे डेटा टाईप ह्या सिनेरिओमध्ये बघू. ह्या सिनेरिओमध्ये काय डेटा टाईप करेक्ट. नंतर व्हेरिएबल नेम कोलन लक्षात घ्या सेमी कॉलन नाही कोलन. नंतर ही ॲरेचं नेम करेक्ट. आता सेम काय करू हे आपल्या ही सिंटॅक्स आहे. मग ह्याला आपण कोडिंगमध्ये इम्प्लिमेंट करू आपल्या ॲज इट इज. जर तुम्हाला सिंटॅक्स जरी समजला ना तर तुम्ही इझिली कोड राईट करू शकतात. कारण तुम्हाला असं लक्ष म्हणजे हे करायची गरज नाही तुम्हाला जसं रट्टा मारायची गरज नाही. कोड सिंटॅक्स समजला ॲज इट इज त्या व्हॅल्यू सिंटॅक्समध्ये पुट करायच्या. आता बघा मी काय करतो ॲज इट इज व्हॅल्यू सिंटॅक्समध्ये पुट करतो. आता डेटा टाईप आता काय करायचं ॲरेच्या ठिकाणी ॲरे घ्यायचा म्हणजे ही ॲरेच्या ठिकाणी ही ॲरे घेतला करेक्ट. आता कुठल्या टाईपचा ॲरे येतो इंटिजर टाईपचा म्हणून काय केलं मी इथं इंट दिलं करेक्ट. व्हेरिएबल नेम मी कुठलंही देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण एक्स दिलं ना त्याच्या अकॉर्डिंगली जाऊ. मग इथं एक्स देऊ आणि इथं काय करू जस्ट प्रिंट करू एक्स सिम्पल त्यावेळेस गेलो. आता सपोज जर मी ह्याला रन केलं तर ही काय करेन 1 बाय 1 व्हॅल्यू प्रिंट करणार 1 2 3 4 करेक्ट. म्हणजे इंटरनली कसं झालं हे इंटरनली हे काय करणार ही व्हॅल्यू पूर्ण व्हॅल्यू कुठे येणार इथे येणार या ए मध्ये. आता मग सिंगल व्हॅल्यू ह्याला फॉरवर्ड करत राहणार तो इंटरनली. मग ही व्हॅल्यू ह्यात आली की ही व्हॅल्यू इथं प्रिंट करणार. दुसरी व्हॅल्यू लगे इथं आली की एक्स मध्ये आली की लगे इथं प्रिंट करणार. म्हणजे 1 बाय 1 ह्या वेळेने तो हे करतो ॲटोमॅटिकली तो इन्क्रीमेंट होतो. आपल्याला इन्क्रीमेंट करायची गरज नाही करेक्ट. जर तुम्हाला हे फॉर लूप मध्ये काय डाऊट वगैरे काय असतील काय इश्यू असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर हा होतं फॉर इच लूप आणि त्याच्या आधी आपण काय पाहिलं फॉर लूप.
म्हणजे किती वेळेने आपण फॉर लूपला राईट करू शकतो, कसं इंटरनली वर्क करतं ते पूर्ण आपण पाहिलं. इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट सेक्शन हे प्रत्येक इंडिव्हिज्युअली सांगितले तुम्हाला, की असं नाही की सिम्पल की तुम्हाला इथं 1 to 10 नंबर प्रिंट करायचे की इथं सेम सिंटॅक्स घ्यायचा वगैरे, लाईक असं तुम्हाला ह्याच्यापासनं बियॉन्ड म्हणजे ह्याच्यापासनं ॲडव्हान्स सांगितलं. आता सपोज 1 जर घेतलं तर आता 1 to 5 तर हे कसं वर्क करतं हे तर नॉर्मल आहे. तुम्हाला कुठं बी असं भेटन हे कुठं बी. पण जे तुम्हाला हे कुठे बी वर्क भेटन ह्याचं कसं इंटरनली वर्क करतं हे. पण ते जे तुम्हाला मी सांगितलेलं आहे हे म्हणजे 2 व्हेरिएबल इनिशियलायझेशन करायचे हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही. पुन्हा इन्क्रिमेंट डिक्रिमेंटच्या ठिकाणी हे सिस्टम डॉट आउट डॉट हे म्हणजे हे पण आपण राईट करू शकतो तिथं. म्हणजे ह्या वेने बी आपल्याला फॉर फॉर लूप राईट करता येते. म्हणजे हे सिंटॅक्स एरर नाही, हे आपल्याला समजलं असेल ह्याच्यामध्ये. कारण तुम्हाला जर इंटरनली वर्किंग ह्याचं समजलं तर तुम्ही कसंही लॉजिक लिहू शकता त्याचं. मेन कुठलं कधी एक्झिक्यूट होतं इन्क्रिमेंट डिक्रिमेंट सेक्शन आणि कंडिशन सेक्शन कधी इन्क्रिमेंट होतो आणि इनिशियलायझेशन सेक्शन किती टाइम एक्झिक्यूट होतं ते तुम्हाला समजलं तर तुम्ही कुठलंही लॉजिक आणि कसं बी तुम्ही कोड करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. त्यासाठी तुम्हाला हे डिफरंट वेने तुम्हाला फॉर लूप कसं राईट करता येते. आता फॉर एक्झाम्पल हे भरपूर लोकांना माहीत नसेल की जर फॉर लूपमध्ये डबल कोलन जर दिलं सेमिकॉलन तर हे पण सिंटॅक्स एरर नाही, हे ॲक्च्युअली वर्क करतंय. हे भरपूर लोकांना माहीत नसेल. पण तुम्हाला आता मे बी समजलं असेल. जर तुम्हाला आधी माहीत नसेल तर कमेंटमध्ये मला सांगा आधी येस नो. आणि तुम्हाला नेक्स्ट टॉपिक म्हणजे कुठल्या टॉपिकवर डीपमध्ये व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही मेन्शन करू शकता कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू.